मनसेअध्यक्ष राज ठाकरे 5 तारखेला अयोध्येचा दौरा करणार होते, मात्र उत्तर प्रदेशातले भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेमध्ये थेट आरोप करत महाराष्ट्रामधूनच रसद पुरवला गेल्याचा आरोप केलेला आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपाली पाटील आहेत। काल मनसेच्या नेत्याने एक फोटो जो आहे तो ट्विट केला, ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे दिसत आहेत, शरद पवार आहेत आणि त्यांच्या बाजूलाच बृजभूषण सिंह आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातून रसद कशी पुरवली गेली त्याचं हे उदाहरण। मुळात ज्यांनी रसद पुरवली त्यांच्याकडे तर बोट दाखवायचं नाही आणि भलत्यावर नाव टाकून मोकळवायचं अशी मला वाटतं ही मनसे अधिकृतची भूमिका दिसतीये। कारण का जो फोटो मनसे अधिकृतनी टाकला तो 3 वर्षापूर्वी मावळमधल्या कुस्तीमधला होता। हो, तो फोटो मध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत, आमच्या सुप्रियाताई आहेत आणि तो जे खासदार ब्रिजभूषण खासदार आहेत, तर तो फोटो आहे ना, पण तो 3 वर्षापूर्वीचा आहे। मुळातच ज्यांनी कोंडी केली, ज्यांनी रसद पुरवली त्यांच्याकडे बोलायचं नाही, ती बोलायची हिम्मत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांवर टाकून मोकळं व्हायचं ही महाराष्ट्राची जुनी पद्धत जी आहे ती त्यांनी सुरू ठेवली। परंतु माननीय शरद पवार साहेबांना त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण का ते 82 वर्षाचे योद्धे, जगातील सर्वात मोठे नेते आणि ते ब्रिजभूषण पण सांगतोय 2 कारण आहेत। एक तर ते ब्रिजभूषण खासदार आहेत आणि माननीय शरद पवार साहेब त्या सभागृहाचे मेंबर आहेत। दुसरी की ते कुस्तीमध्ये जी ऑलिम्पिक कुस्ती आहे जगातली त्याच्या कमिटीवर सुद्धा दोघं आहेत, त्याच्यामुळे त्यांचे फोटो असणं हे स्वाभाविकच आहे। परंतु शरद पवार साहेबांनी जर त्यांचा जो अयोध्याचा दौरा रोखला असं म्हणतात, मग भाजप काय करत होती? भाजपची सत्ता आहे, त्या योगी साहेब मुख्यमंत्री आहेत, खासदार साहेब तिथले हे भाजपचे आहेत आणि भाजपचे सरकार शरद पवार साहेबांचं ऐकत असतील तर मग भाजपनी आणि मनसेनी स्वतःची पात्रता ओळखावी। मात्र थेट पवारांनाच मनसेकडून टार्गेट का केलं जाते? आपण सातत्यानं बघतोय की राज ठाकरे शरद पवारांवरती टीका करतायत। ठाण्यातल्या सभेमध्ये म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीवाद जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढला। पुण्यातल्या सभेमध्ये म्हटलं की अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली आणि मनसेकडून थेट फोटो जे आहेत ते ट्विट करण्यात आले। मनसेकडून थेट शरद पवारांना टार्गेट केलं जाते? कधी केलं जाते? आत्ता केलं जाते। तुम्हाला आठवतं का सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी माननीय शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती, त्याच्यात अनेक प्रश्न विचारले होते, अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं की मी का उद्धव, त्याच्यामध्ये शरद पवार साहेब म्हणले होते ठाकरे कुटुंबीय, त्याच्यानंतर विचारलं होतं ते एका भाषणात म्हणले होते तेल लावलेला गडी हा कधी हाताला सापडणार नाही। मुळातच शरद पवार साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुल्यांच्या या पुरोगामी विचारांनी चालणारा महाराष्ट्र अत्यंत खंबीरपणे त्यांनी हे केलेलं आहे। आत्ता जे आरोप मनसेकडनं होत आहेत ते मनसेकडनं करून घेतले जात आहेत, म्हणजे कोण तर भाजप। कारण का भाजपला प्रचंड आकस आहे। महाविकास आघाडी स्थापन करण्यामागं जे मार्गदर्शक, जे आधारस्तंभ या महाराष्ट्राला वाचवणारे जर कोण असतील तर माननीय शरद पवार साहेब आहेत। त्याच्यामुळे शरद पवार साहेबांवर डायरेक्टली आरोप करायचे आता भाजपला करता येत नाहीये, म्हणून ईडी आणि सीआयडी मार्फत मनसेकडनं ते आरोप प्रत्यारोप चाललेत। असो, राजकारणात प्रत्यारोप आरोप होत असताना त्याला तसे पुरावे आणि तशी ती सकृत दर्शनी परिस्थिती असावी लागते आणि तशी कोणतीही परिस्थिती दिसत नाहीये। 82 वर्षाच्या योद्ध्यावर तुमचं राजकारणाची पोळी भाजण्यासाठी आजही तुम्हाला शरद पवार साहेबांवर तुम्ही वार करता, परंतु शरद पवार साहेब तो पलट वार करतात आणि त्यांच्यामुळे यांची तारांबळ उडते। यांना कुठेही राजकारणामध्ये स्टेबिलिटी मिळत नाही, म्हणून विकासाचे प्रश्न सोडून हे इतर गोष्टी चालू आहेत। आणि मनसेच्या ज्या लोकांनी फोटो व्हायरल केला त्यांचे फोटो शरद पवार साहेबांसोबत आहेत। मग मला सांगा, यांनी हे मिळून केलं का? म्हणजे मनसेचे नेते आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही अयोध्याचं घोषित करा, शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही अयोध्याची जी काय दौरा आहे तो रद्द करा, सगळं शरद पवार साहेब सांगतात। तुम्ही काय करता? तुम्हाला मेंदू आहे का नाही? सगळं जर शरद पवार साहेब करत असतील तर हे नाहक आरोप आहेत। म्हणजे का हसायला येतं की
कुठल्या लेवलवर आपण समोरच्याला किती वाईट ठरवावं किंवा ब्लेम द्यावा याची तरी सदसद विवेकबुद्धी राजकारणात असावी. असो, हे मनसे अधिकृतनी केलेलं आहे, काही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी बोललेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायला आलो. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी हे अशा बेसलेस आरोपांना उत्तर देण्यापेक्षा कामाकडे लक्ष केंद्रित केलेलं कधी योग्य, कारण का महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीकडे आशेने आणि खंबीरपणे बघते. दुसरीकडे सदाभाऊ खोत जे आहेत ते भाषणामध्ये असं म्हटले की बारामतीचा गडी खूपच हुशार आहे, मला वरती जाऊन ब्रह्मदेवाला विचारायचे त्या माणसामध्ये नेमकं कोणते स्पेअर पार्ट टाकलेत. याआधी आपण जर बघितलं तर सदाभाऊ खोतांकडून असेल किंवा भाजपचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा शरद पवारांवरती आरोप करण्यात येत आहेत. आणि सदाभाऊ खोतांची ही भाषा नेमकी कशी वाटते? सदाभाऊ खोत यांना शरद पवार साहेब समजायला 7 पिढ्या कमी पडतील. आता तुम्ही ब्रह्मदेवाला जाऊन विचारणारच असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला मरावं लागेल. तर तुम्ही मरू नका सदाभाऊ, कारण का तुम्ही मेलेले आम्हाला नको आहेत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी लढणारे सदाभाऊ हवे आहेत. आणि ब्रह्मदेवाला विचारण्यापेक्षा साक्षात शरद पवार साहेबांशी जर तुम्ही बोलणी केलीत तर तुम्हाला तुमचं नेतृत्व कसं चांगलं असावं, शेतकऱ्यांच्या हिताचं असावं, जनतेच्या हिताचं असावं हे सांगतील. कारण का ते जे आरोप करतायत सदाभाऊ तेही आकसापोटी करतायत की शरद पवार साहेबांना ते चिटपट करू शकत नाहीये. कारण का शरद पवार साहेब आज बाळासाहेब ठाकरे नंतर गोपीनाथ मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब हे देशातील आपले दिग्गज नेते महाराष्ट्राच्या मातीतले. त्यातले 2 आपण गमावलेले आहेत आणि एकच जे 82 वर्ष असून सुद्धा हे योद्धा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हितासाठी, त्याच्या धोरणांसाठी, डेव्हलपमेंटसाठी मध्यस्थी करतात किंवा आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभे आहेत. आणि ते कुठे देवेंद्र फडणवीसांना त्याचा त्रास होतो. इवन नरेंद्र मोदी साहेब पण म्हणले होते की मी शरद पवार साहेब माझे गुरु आहेत, मी त्यांचं बोट धरून राजकारणात आलो. त्याच्यामुळे कुठे मरून ब्रह्मदेवाकडे जाऊन हे करता. ब्रह्मदेव तुम्हाला सांगणार नाही, कारण का तुमच्यासारख्या लोकांना ब्रह्मदेव नरकात जागा देतो, स्वर्गात देत नाही. त्याच्यामुळे तो विषय तुम्ही सोडून टाका सदाभाऊ. पण तुम्ही मरू नये, तुम्ही जिवंतपणेच तुम्हाला ब्रह्मदेव सद्बुद्धी देईल. तुमच्याकडे सुद्धा ते नेतृत्व आहे. फक्त भाजपकडे गेल्यामुळे तुमची ती जी वाट लागलेली आहे ती वाट स्वतःची लावून घेऊ नका. तुम्ही असे कितीही हल्ले माननीय शरद पवार साहेबांवर केले तरी पुन्हा सांगते, शरद पवार साहेब हे पलटवार करणारे भक्कम, खंबीर आणि देशाचे आधारस्तंभ असलेले राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं जरा समजून बोला. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, परंतु राजकारणाची जी काही पातळी घसरवत आहे ती घसरू नका. तरी शरद पवार साहेब तुम्हाला माफ करणार, कारण का तेवढं मोठं मन खुद्द ब्रह्मदेवानीच त्यांना दिलं, याची प्रचिती तुम्हाला आलीच असेल. म्हणजे मनसेने केलेले जे आरोप आहेत ते मात्र तथ्यहीन आहेत, काही विषयच नाही. काहीतरी चर्चेला विषय आणायचा आहे का? ब्रिजभूषण राव तुम्हाला पार ठाकरेंचा बाप काढतो तेव्हा कोण तिथं बोलत नाही. परप्रांत्यांना तिथे लाखो लोक काढून मराठी लोकांना मारण्याची भाषा करतात. आमच्यासारखा महाराष्ट्रीयन म्हणतो की नाही, त्यांना अयोध्याचा दौरा करायचा आहे, तो अधिकार आहे त्यांना आणि त्यांनी केला पाहिजे. परंतु भाजपचाच खासदार उभा करायचा आणि त्यांना आडकाठी आणायची आणि मनसेची भाजपला बोलायची हिंमत नाही. याच्यावरनं क्लिअर होतं ना, राष्ट्रवादीला कशाला मध्ये घेता, आमचा काही संबंध नाही आणि शरद पवार साहेबांचा तर त्याहून नाही. आपण बघतोय की मनसेकडून जे आरोप करण्यात आलेले आहेत आणि जो फोटो ट्विट करण्यात आलेला आहे तो 3 वर्षांपूर्वीचा आहे. ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे यावेळेस अध्यक्ष होते आणि शरद पवार महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. त्यावेळेसचा जो फोटो आहे तो मनसेकडून ट्विट करण्यात आलेला आहे. मात्र या फोटोमध्ये कोणताही तथ्य नाही आहे आणि असा फोटो असणं साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.